एक प्रश्न एक गुण. जर एका वर्गात असलेल्या 40 मुलांपैकी 12 मुले पास झाली तर एकूण किती टक्के मुले पास झाली? बघा मित्रांनो, हे वाक्यात दिलेला प्रश्न आहे, पण हा काही खूप मोठा कठीण प्रश्न नाही. हा खूप सोपा आणि इझी प्रश्न आहे, परीक्षेत आलेला सुद्धा आहे. एका वर्गात असलेल्या 40 मुलांपैकी, बघा एकूण मुलांची संख्या कुठे लिहित असतो मित्रांनो आपण? 40. जसे आपल्याला एकूण मार्क जे दिलेले असतात परीक्षेतले, इतक्यापैकी इतके भेटले, तर आपण कितीपैकी भेटतो ते खाली लिहितो. किती मार्कांची एक्झाम होती एकूण ते खाली लिहितो. तसंच इथे एकूण मुले किती आहे मित्रांनो? 40. तर हे आपण खाली लिहिलं. मुलांपैकी किती? 12 मुले पास झाली. तर 40 पैकी किती झाली मित्रांनो? 12 पास झाली. तर एकूण किती टक्के मुले पास झाली? बघा आता यांनी विचारलेल्या पास झालेल्या मुलांची टक्केवारी. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं? 40 पैकी 12 आणि टक्के काढायचे असले तर गुणायला 100. आता हे 12 वरती का बरं घेतले? कारण की आपल्याला पास झालेल्या मुलांचे पर्सेंटेज काढायचे, म्हणून 12. पण जर प्रश्न जर बदलला असता, यांनी विचारलं असतं नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पर्सेंटेज विचारलेलं आहे, म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे टक्के. तर आपल्याला काय करायला लागलं असतं मित्रांनो? नापास झालेले विद्यार्थी किती असते? 12 पास झाले 40 पैकी, तर नापास झालेले किती आहे? उरलेले 40 वजा 12 हे झाले असते नापास. तर आपण इथे काय घेतलं असतं मित्रांनो? 40 वजा 12 किती आले असते मित्रांनो? 28. तर 28 भागिले 40 गुणिले 100. तर ह्याचं जर उत्तर काढलं तर ते पर्सेंटेज मध्ये उत्तर तर भेटेल, पण काय राहणार आहे? नापास झालेले विद्यार्थी. ठीक आहे, पण आपल्याला हे गणित नापास साठी होतं का नाही? पास साठी होतं. तर पास साठी काय करायला लागेल? परत तेच 12 भागेला 40, कारण की एकूण 40 विद्यार्थी आणि गुणेला 100. हा शून्य कटला मित्रांनो. 4 1 4, 4 3 12, 3 गुणेला 10चं उत्तर काय आलं मित्रांनो? 30. तर हे 30 काय आहे मित्रांनो? तर एकूण किती टक्के मुले, हे जे आहे ना, तर एकूण किती टक्के मुले पास झाली? तर 40% मुलं जे आहे ना ते पास झाली मित्रांनो. सॉरी 30%. 30% म्हणजे किती? ऑप्शन बी. समजलं का मित्रांनो?